नमस्कार मंडळी. मी या आधी प्राधिकरण विभागामध्ये काही वेळा आलो इथे, पण साहेब मला कधीच नाही भेटले का इथले प्राधिकरण विभागाचे व्यवहार साहेब. तर आज आपण आतमध्ये आलो इथं, तर यांना विचारलं मी, साहेबांचं रजिस्टर कुठे आहे बा? साहेब काही नोंद वगैरे करून गेले असं ते रजिस्टर मला दाखवा, मग मी इथनं जातो. आहे का काय रजिस्टर साहेबाचं मॅडम? व्हिडिओ घे मॅडमचा, याचा व्हिडिओ घे. नोंदचं रजिस्टर आहे का तुमच्याकडे? बघा, याची बोलती बंद आहे. साहेब कधीच इथं राहत नसते. साहेबाची नोंद असायला पाहिजे, त्याचं रजिस्टर मला इथे पाहिजे. तर इथे रजिस्टर नाही आहे. अधिकारी कधी येते ना कधी जाते काही माहित नसते. इथे रजिस्टर असणं आवश्यक आहे. इथे रजिस्टर नाही आहे, त्याची नोंद नाही आहे, ते असणं आवश्यक आहे. तर आता आपण जीवने बाबूकडे जाऊ, जे लेखापाल आहे इथले, त्यांना विचारू साहेबाचं रजिस्टर कुठे आहे. ये म्हणजे इकडे. नमस्कार साहेब, मी रामटेके. व्हिडिओ चालू कर. साहेबाचं रजिस्टर आहे. साहेब पुढे गेले. मग कशाला व्हिडिओ घेताय? खूपदा आलो मी. तुम्ही कोण आहे? रोहन रामटेके. तुम्हाला व्हिडिओ काय कळलं? काय लेखी आहे का आपल्याकडे? व्हिडिओ घ्यावाच लागते. लेखी आहे का आपल्याकडे? पहिले मला सांगा, साहेबाचं रजिस्टर आहे का? कोण आहे? काय कशासाठी आले? मी इथला कामगार आहो. कामगार आहे? हा होतो. माझा आतापर्यंत नियम आणि पेमेंट वगैरे झालेला नाही. या आधी आर्थिकरित्या पिळवणूक केल्या गेलेली आहे. बरोबर. त्यासाठी मी ते आलो ना. रोहन रामटेके. तुमचा वैभव भावने चांगल्याने ओळखतो मला. मग पुढे काय? हा. भेटा ना. साहेब कधी दिसतच नाही ना, म्हणून मी रजिस्टर विचारायला आलो. तुम्ही दिसले. आज कुठे गेले मग? साहेब दौऱ्यात गेलेले. आता त्यांचा रजिस्टर असेल ना. साहेबाला विचारलं ते रजिस्टर वगैरे आम्ही कसं बघणार साहेबाचं रजिस्टर? चालू ठेव म्हणजे. बघा चालू ठेवा. काय साहेबाचं नोंदचं रजिस्टर असतं. आता बोला. हा, बंद करा ते. रजिस्टर कुठे आहे? बंद करा. तुम्ही काम नाही, साहेबाच्या नोंदचं रजिस्टर असतं. साहेबाला विचारायला तुम्ही. साहेबाला विचारू का? साहेबाला विचारा. एक बघा, गोपाल जीवने साहेब इथले लेखापाल, त्यांचं म्हणणं आहे ते रजिस्टर साहेबांना विचारा. आजपर्यंत मी कितीदा तरी इथे आलो प्राधिकरण विभागामध्ये, मला बरोबर योग्य उत्तर मिळत नाही इथनं. आणि हे अधिकारी काम करत नाही इथले. एक नंबरचे चोर आणि लुचाट अधिकारी इथले आहेत या प्राधिकरण विभागाचे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मी कलेक्टर साहेब, पालकमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना हात जोडून नम्र विनंती करतो.